एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यानं अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडवलेत। मात्र या जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा कार्यालयात मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता आहे। एका बाजूला क्रीडा विकासाला चालना देण्याच्या घोषणा तर दुसऱ्या बाजूला जिल्हा क्रीडा कार्यालयातील रिक्त पदांचं वास्तव असा विरोधाभास दिसून येतोय। कोल्हापूरच्या महत्त्वाच्या ओळखींमध्ये क्रीडा नगरी ही ओळखसुद्धा महत्त्वाची आहे। कुस्ती, नेमबाजी, ॲथलेटिक्स, फुटबॉल, जलतरण, कबड्डी, खो खो अशा अनेक खेळांमध्ये या मातीनं देशाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू दिलेत। ऑलिम्पिकपासून राष्ट्रकुल स्पर्धांपर्यंत कोल्हापूरच्या खेळाडूंनी देशासाठी पदकांची कमाई केली आहे। मात्र खेळाडूंसाठीचं वातावरण तयार करणारं जिल्हा क्रीडा कार्यालयच सध्या अपुऱ्या मनुष्यबळाचा सामना करतंय। जिल्हा क्रीडा कार्यालयात क्रीडा अधिकाऱ्यांची 5 पदं मंजूर असल्याचं समजतंय। मात्र त्यापैकी एका अधिकाऱ्याची प्रशासकीय बदली झाली असून दुसऱ्या अधिकाऱ्यांची उपसंचालक कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे। क्रीडा मार्गदर्शकांची 4 पदं मंजूर असताना त्यापैकी 2 पदं रिक्त आहेत। तालुका अधिकारी फक्त 3च असल्यानं प्रत्येक अधिकाऱ्याकडे 4-4 तालुके आहेत। त्यामुळे सर्व तालुकास्तरीय कामं खोळंबली आहेत। कोल्हापूरमध्ये दरवर्षी शालेय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील शेकडो स्पर्धा आयोजित केल्या जातात। हजारो खेळाडू आणि शेकडो क्रीडा संघटनांचं कामकाज जिल्हा क्रीडा कार्यालयावर अवलंबून आहे। मात्र अनेक पदं रिक्त असल्यानं मोजक्याच कर्मचाऱ्यांवर संपूर्ण जिल्ह्याचा भार पडतोय। यामुळे प्रमाणपत्र, अनुदान, विविध शासकीय योजनांचा लाभ, स्पर्धांचं नियोजन आणि इतर प्रशासकीय कामांसाठी खेळाडूंना वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतायत। अवघ्या हाताच्या बोटावर मोजण्याइतके अधिकारी आणि कर्मचारी असल्यानं सध्याच्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येतोय। त्यामुळे जिल्हा क्रीडा कार्यालयाला तातडीनं पूर्ण क्षमतेनं मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावं अशी मागणी क्रीडा शिक्षक तथा कोल्हापूर जिल्हा पासिंग व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव शिवाजी पाटील यांनी केली आहे। 26 वर्ष क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडा मार्गदर्शक, क्रीडा संघटक, क्रीडा शिक्षक या पदावर कार्य करतोय आणि शालेय क्रीडा स्पर्धांशी आमचा अत्यंत जवळचा संबंध येतो। गेल्या 25 वर्षापासून जी समस्या सातत्याने भेडसावते ती म्हणजे जिल्हा क्रीडा कार्यालयाकडे असणारा अपुरा कर्मचारी वर्ग आणि ह्या अपुरा अधिकारी आणि कर्मचारी वर्गामुळं शालेय क्रीडा स्पर्धा पार पाडत असताना तारेवरची कसरत करावी लागते। एकूण 94 शालेय क्रीडा स्पर्धांच्या तालुकापासून ते राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेंचा कार्यक्रम अवघ्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा कार्यालय पार पाडत असतं। आमच्यासारख्या काही संघटना किंवा इतर सर्व खेळाच्या संघटना, क्रीडा शिक्षक आणि संघटक यांच्या मदतीने या क्रीडा स्पर्धा पार पाडत असतात। मात्र माझी शासनाला कळकळीची विनंती असेल की उद्याचं भविष्य म्हणून ज्या नऊ पिढीकडे आपण पाहतो आणि ती सशक्त आणि मानसिकदृष्ट्या जर सदृढ व्हायची असेल तर खेळाला प्राधान्य क्रमप्राप्त देणं आवश्यक आहे आणि क्रमप्राप्त प्राधान्य देत असताना जिल्हा क्रीडा कार्यालय जे खेळाचा प्रसार आणि प्रचार करत असतं तोही फुलफिल असणं अपेक्षित आहे। माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या वतीनं आम्हा सर्व क्रीडा प्रेमींच्या वतीने ही विनंती असेल की परिपूर्ण असा स्टाफ जिल्हा क्रीडा कार्यालयाला उपलब्ध व्हावा। क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा सातत्यानं केल्या जात असल्या तरी खेळाडूंना सेवा देणाऱ्या यंत्रणेलाच आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्यानं शासनाच्या प्राधान्यक्रमावर प्रश्न उपस्थित होत आहेत। क्रीडा मंत्र्यांनी या प्रश्नात लक्ष घालून कोल्हापूर जिल्हा क्रीडा कार्यालयातील रिक्त पदं तातडीनं भरावीत अशी मागणी कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्राध्यापक अण्णासाहेब गावडे यांनी केली आहे। कोल्हापूर जिल्ह्याची क्रीडा परंपरा लक्षात घेता आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या असणाऱ्या खेळांची संख्या लक्षात घेता जिल्हा क्रीडा कार्यालयात असणारा स्टाफ हा अत्यंत कमी आहे। त्यामुळं ठराविक लोकांच्यावरच जास्त कामाचा बोजा पडतो। त्यामुळं स्पर्धा वेळेत पार पडणे किंवा ही लोकांना अवघड होत असते। क्रीडा मंत्र्यांनी किंवा शासनाच्या प्रतिनिधींनी विचार करून क्रीडा कार्यालयातील स्टाफमध्ये वाढ करावी, जास्तीत जास्त लोकांना या ठिकाणी समाविष्ट करून घ्यावं असं मला वाटतं। म्हणजे क्रीडा मंत्र्यांनी किंवा आपल्या पालकमंत्र्यांनी त्यामध्ये लक्ष घालून आपला स्टाफ जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून त्या लोकांना वैयक्तिक खेळाकडे लक्ष देता यावं अशी व्यवस्था करावी। राज्याची क्रीडा नगरी म्हणून ओळख असलेल्या कोल्हापूरमध्ये उत्कृष्ट खेळाडू घडत आहेत। मात्र त्यांना सेवा देणारी जिल्हा क्रीडा यंत्रणाच मनुष्यबळाच्या अभावामुळे अडचणीत आहे।
क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या घोषणा आणि प्रत्यक्षात रिक्त पदांचं वास्तव हा विरोधाभास संपला नाही, तर अनेक चांगले खेळाडू घडवणाऱ्या कोल्हापूरच्या क्रीडा व्यवस्थेचाच वेग मंदावण्याची भीती व्यक्त केली जाते. त्यामुळं शासन आणि लोकप्रतिनिधींनी तातडीनं हस्तक्षेप करून रिक्त पदं भरावीत आणि जिल्हा क्रीडा कार्यालय सक्षम करावं, अशी मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.